इंडिया TV9 न्यूज महाराष्ट्र. अल्पवयीन पीडितेवर लैंगिक अत्याचार केल्याच्या गंभीर आरोपाखाली जेल रोड पोलीस ठाण्यात 17 ऑगस्ट 2025 रोजी भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 64(1) आणि 69 तसेच अनुसूचित जाती अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंध कायदा सुधारणा 2015 कलम 3(1) WI 3(1)(2) 3(2) आणि बालकांचे लैंगिक गुन्ह्यांपासून संरक्षण कायदा 2012 चे कलम 4 आणि 6 प्रमाणे आरोपी शुभम प्रशांत मुळे राहणार रविवार पेठ जुना बोरामणी नाका सोलापूर याच्या विरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला होता. फिर्यादीने आपल्या जबाबात नमूद केले आहे की आरोपी शुभम मुळे याची ओळख इंस्टाग्रामद्वारे झाली होती. त्यानंतर त्यांच्यात मैत्री झाली. आरोपी पुणे येथे डिलिव्हरी बॉय म्हणून कार्यरत असून सुट्टीच्या काळात तो सोलापुरात येत असे. 14 जून रोजी आरोपीने फिर्यादीस आपल्या घरी नेऊन तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध प्रस्थापित केले. काही दिवसांनी फिर्यादीस अस्वस्थ वाटू लागल्याने श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय सोलापूर येथे वैद्यकीय तपासणी केली असता ती 1.5 महिन्यांची गरोदर असल्याचे निदर्शनास आले. त्यानुसार जेल रोड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला. त्यानंतर आरोपी शुभम मुळे याने मेहरबान जिल्हा व सत्र न्यायालय सोलापूर येथे जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. आरोपीतर्फे वकिलांनी असा युक्तिवाद केला की वरील प्रकरणात तपास पूर्ण झाला असून पुढील पुराव्यांवर तो परिणाम करणार नाही, तसेच तो न्यायालयाच्या सर्व अटींचे पालन करेल. आरोपी विरुद्ध कोणताही पूर्व इतिहास नाही, त्यास दीर्घकाळ कारागृहात ठेवणे अन्यायकारक ठरेल म्हणून जामीन मंजूर व्हावा अशी आरोपीतर्फे बाजू मांडली होती. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर जिल्हा व सत्र न्यायाधीश DN सुरवसे यांनी 15 ऑक्टोबर 2025 रोजी अटकेतील आरोपी शुभम प्रशांत मुळे यास सशर्त जामीन मंजूर केला.